ताकदीने एकत्रित लढलेले आहेत. तर आता सध्या जर आपण रायगडची परिस्थिती बघितली तर कर्जतमध्ये सुधाकर घारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि तशी धुसफूस देखील आहे. आमदार थोरवे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. काय सांगा? ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावे, तो भाग नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पैकी मागणी आता मावळला काल झाली, रत्नागिरीमध्ये झाली, भारतीय जनता पक्षाने केली, किंवा राजापूरमध्ये हा शिवसेना किंवा कोण करत आहे. याचा अर्थ असं होत नाही. इतक्या उद्वेगाने ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी थोडासा संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, त्यांनी शेवटपर्यंत मागणी त्या ठिकाणी केली. मी जराही त्या बाबतीमध्ये प्रत्युत्तर केलं नाही. पण आव्हानाच्या भाषा विद्यमान असणाऱ्या कुणी पदाधिकाऱ्यांनी करणं योग्य असं मला स्वतःला काय वाटतं. मलाही आज माझ्या महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं की जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घेतली तशी आपण घ्यायची का? मी म्हटलं नाही, आपण संयम बाळगला पाहिजे, संयमाने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. महायुतीचं काम, महायुतीचे उमेदवार म्हणून माझं काम सर्व पक्षांनी केलंय. पण याचा अर्थ कर्जतवाल्याने येऊन तिथे काहीतरी बोलावं असं काय होत नाही. आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु ज्यांना स्वतःला निवडणूक लढवायची त्यांनी काहीतरी संयम बाळगला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. घटक पक्षामधले आपण ज्येष्ठ नेते आहात आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना काढलेली आहे ती टीका संजय राऊतांनी केली की हे फक्त 2 महिन्याचंच निवडणुकीपुरतं हे सगळं लाडक्या बहिणीचं सगळं आहे, ते नंतर हे पळून जातील सगळे. काय वाटतंय सर? संजय राऊत म्हणतात की नंतर हे पळून जातील. संजय राऊतांसारख्या अलीकडच्या कालावधीमध्ये अस्पष्टपणाने बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया द्यावी मला स्वतःला काय वाटत नाही. ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दलचा एक आदर आहे. पण रोज सकाळी उठून ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येतात ती महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचा अपयश ज्यांच्या डोक्यामध्ये गेलं त्यांच्या लक्षामध्ये आलं की महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा महायुतीला पूर्णपणाने बहुमत देऊन सत्तेवरती आणणार आहे. अशा वेळेला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतो आहे. आमचा दावा आहे की महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिला भगिनींना हा लाभ मिळेल. महायुतीच्या पाठीमागे महिला भगिनींची ताकद निश्चितपणाने उभी राहील. त्याच्यामुळे दिवा स्वप्न आता सत्तेवरती येण्याची काय बघतायत त्यांचं स्वप्न भंग जो काय झालेला आहे ती अशा पैकी वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. महाराष्ट्राची तिजोरी, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ही पूर्णपणाने आटोक्यामध्ये आहे. विनाकारण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सत्तेच्या हवेसापोटी संजय राऊतांसारख्या बेतालपणाने वर्तन करणाऱ्यांनी, वक्तव्य करणाऱ्यांनी करू नये अशी माझी इच्छा आहे. यांना आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं की महायुतीसाठी स्वतंत्र लढण्याची सर्वच पक्षांची तयारी आहे. असं काही होण्याची चिन्ह आहेत का सर? शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी पवार गट असेल किंवा भाजप या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागा स्वतंत्र लढवतील? मला बिलकुल तसं वाटत नाही. तो भरत दोघांनी काय बोलले त्याची माझ्याकडे माहिती नाही. मी काय त्यांचं आपल्याकडे दिलेली माहिती काय ऐकलेली नाही. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी एकत्रितपणाने निवडणूक लढण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. दिल्लीमध्ये ज्यावेळेला एनडीएची बैठक झाली त्यावेळेला सुद्धा अमितभाई नड्डाजींच्या उपस्थितीमध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. माझी स्वतःची अशी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे, महायुतीतल्या भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, कुणाही नेत्यांनी अशापैकी वेगळी वक्तव्य करणं महायुतीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी आपली पिछाड झाली ही बाजूला सरून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं असेल तर सर्वांनी संयम राखण्याची आवश्यकता आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना, सर्व स्तरावरच्या नेत्यांना, जिल्हा स्तरावरती असतील, राज्य पातळीवरचे असतील, तालुका स्तरावरती असतील, या सर्वांनाच विनंती की संयम ठेवा, आपापल्या नेत्यांच्यावरती विश्वास ठेवा. नेतृत्वाने एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा संयम न घालवता शांतपणाने जर का आपण घेतलं तर या निवडणुकीमधलं आपलं यश कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत, काय नेमके राजकीय समीकरणाची भेट असावी का, कसं काय वाटतंय? कसं की ज्यावेळेला 2 मान्यवर नेते भेटतात त्या प्रत्येक भेटीमध्ये काही राजकीय कारण असू शकेल असं मला कळतं. आणि काही वेळेला काही सामाजिक प्रश्न असतात, काही वेळेला आरक्षणाचा विषय असू शकतो, इतरही काही विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी असू शकते.
मला त्या चर्चेचा तपशील माहिती असणं अभिप्रेत नाही आणि मी माहिती करून घेणं योग्य ठरणार नाही. परंतु वेगवेगळ्या कारणांच्या निमित्ताने सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना समज भेटत असतात. सर, राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाकडून, राजकीयदृष्ट्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसींना, तर तसंच आता राजकीय या आंदोलनाचं जे हे आहे ते सामाजिक सलोखा पूर्ण बिघडतोय का, कसं बघता याकडे? हे खरं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत नाही. सकल मराठा समाजाने काढलेले शांततेच्या मार्गाने मोर्चे हे या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातले सर्वाधिक अत्यंत यशस्वी झालेले मोर्चे आहे. आरक्षण दिलं गेलं पाहिजे. राज्य सरकारने 10% आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. सरकारची पण भूमिका आहे. सर्वच पक्षांच्या बैठक ज्याला बोलवली होती, सर्वपक्षीय बैठक, त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही. अशा वेळेला जे काही सामाजिक सामंजस्य थोडंसं व्यथित करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विचारधारेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही. म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये सर्वांनीच पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य पुन्हा एकदा कसं प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेणं ही काळाची गरज त्या ठिकाणी. तर मुंबई गोवा हायवे संदर्भात देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. मागच्या शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा गणपती सणापूर्वी हा हायवे पूर्ण होणार अशा सूचना दिल्यात किंवा ती डेडलाईन दिली. त्याच्यानंतर आता खड्डे बुजवताना चक्क पेवर ब्लॉकचा वापर होतोय. एक असं आहे की या गेल्या 15-20 दिवसामध्ये प्रचंड प्रमाणावरती अतिवृष्टी झाली. अनेक वेळा अतिवृष्टीने रस्ते बाद होताना आपण त्या ठिकाणी अनुभवतो. रस्त्याचं काम दीर्घकाळ रेंगाळणं याच्यात दुमत असं काही कारण नाही. परंतु आम्हा सर्वांचीच प्रबळ राजकीय इच्छाशक्ती या संबंध कामाच्या मध्ये आम्ही कशा पद्धतीने काम लवकर होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करतो. पेवर ब्लॉकने खड्डे बुडवले गेले असतील कारण चाकरमान्याचा प्रवास सुखकर व्हावा. काम बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी झालं सुद्धा आहे, पण काही विशिष्ट ठिकाणी काम रखडलेलं आहे. ते सत्वर कसं पूर्ण करता येईल. कंत्राटदारांना काही वेळेला जे काही गंभीर चुका झाल्या त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असे मी खासदार म्हणून लेखी पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही सगळेजण संवेदनाशील असलेले राजकीय कार्यकर्ते या प्रकारच्या बाबतीमध्ये तितकेच अधिक सतर्कतेने काम करण्याचा प्रयत्न करतो. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.